नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण छान अशी बॅकनेक ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत. तर बघा, मी मापे टाकून घेतलेले आहेत. 14.5 इंच उंची आपण इथे घेतलेले आहे. 13.5 आपल्याला रेडी ठेवायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान अशी आपली बॅकनेकची डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे. शोल्डर पाहू शकता 5.5 इंच घेतलेला आहे. मुंडा आपल्याला 5.6 इंच घ्यायचा आहे. 36 इंच चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आहे. तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार इथे मापे टाकू शकता आणि डिझाईन बनवू शकता. इथे बघा 31 इंच कमर आहे, तर आणि 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन आपण इथे ठेवलेलं आहे. बघा, 2.25 इंच गळारुंदी ठेवायची आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच ठेवू शकता. इथे बघा, गळा जास्त डीप नाही आणि याला नॉट लावायचे नाही, त्यामुळे त्यानुसार आपल्याला डिझाईनला मी बघा 2.25 इंच गळारुंदी इथे ठेवलेली आहे. जी काही तुम्हाला उंची घ्यायची गळ्याची ती इथे तुम्ही घेऊ शकता. इथे बघा 9.5 इंचावरती मी ही डिझाईन बनवत आहे. अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. जर तुम्हाला जास्त डीप गळा पाहिजे असेल तर तुम्ही डीपही इथे घेऊ शकता. हा मी नॉर्मल इथे घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण गळ्याची कटिंग करून घेतली. त्यानंतर बघा, आपण हा मेन ब्लाऊजचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवायचं आहे. इथे बघा, कॅनव्हास पेपर वापरलेला नाही, कारण कपडा हा आपला थोडासा कडक चांगला आहे. जर तुम्हाला एकदम पातळ कपड्यावरती ही डिझाईन बनवायची असेल तर नक्कीच कॅनव्हास पेपरचा वापर तुम्ही इथे करायला पाहिजे. मी असे गळ्यांचे आपण ज्यावेळेस डिझाईन बनवतो तेव्हा आपण कपड्याची क्वालिटी कशी आहे त्यावर आपण ठरवायचं की कॅनव्हास पेपर लागणार आहे किंवा नाही. इथे पाहू शकता, कमरेलाही मी टीप देऊन घेत आहे. आपल्याला दोन्ही बाजू गळा आणि कमरेचा भाग हा दोन्ही आपला एकत्रच तयार होणार आहे. तर एकदम कमीत कमी वेळामध्ये छान अशी ही बॅकनेकची डिझाईन आपली तयार होणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन, वन पीस साड्याचे पासून मी वन पीस खूप छान असे व्हिडिओ टाकलेले आहेत, छोट्या मुलींसाठी आणि मोठ्याही मुलींसाठी. नऊवारी साडी, अजून वेगवेगळ्या स्लीव्सचे डिझाईन, लटकन डिझाईन, ड्रेस, सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही शिकत असाल तर नक्कीच तुम्ही आपले चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. बघा, मी छोटे छोटे कट देऊन घेतले गळ्याला आणि त्यानंतर आपण गळा हा आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे. म्हणजेच अस्तर हे आतल्या बाजूला गेले आणि कपडा आपला ब्लाऊजचा हा वरच्या बाजूला आलेला आहे. तर आपल्याला इथे काय करायचं, सुरुवातीला गळा तयार करून घ्यायचा आहे. गळ्यावरती व्यवस्थित अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती टीप देऊन घ्यायची आहे. आणि बघा, पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची आपल्याला. जर तुमच्या कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिवायला शिकत असतील किंवा क्लास केला आहे परंतु शिवायला जमत नाही, तर अशा मैत्रिणींना आपले चॅनल नक्कीच शेअर करा. नक्कीच त्यांनाही त्याचा उपयोग होईल. सबस्क्राईब करून ठेवायला सांगा. मी ब्लाऊजच्या कटिंग आणि स्टिचिंग, कटोरी, प्रिन्सेस कट, फोटक्स असे सर्व प्रकारचे ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि त्यानंतर आपले बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा, म्हणजेच मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. त्यानंतर बघा, आपल्याला कमरेच्या बाजूला आता जशी आपण गळ्याला दाबटीप देऊन घेतली तशीच कमरेच्या बाजूलाही दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, व्यवस्थित अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेता आपण इथे दाबटीप द्यायची आहे. जर तुम्हाला इथे कमरेची पट्टी जोडायची असेल तरीही तुम्ही जोडू शकता. बघा, पूर्ण गळ्यावरती कमरेवरती मी दाबटीप देऊन घेतली. व्यवस्थित अशी आपण कमरेवरती दाबटीप देऊन घ्यायची. इथे दोरा निघला होता त्यामुळे मी डबल टिप देऊन घेतली आहे. आता बघा, अस्तर आणि ब्लाऊज हे दोन्ही आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. आपण कधीही ब्लाऊज शिवत असताना मेन ब्लाऊज हा
आपण मोठाच ठेवायचा आहे, थोडासा अर्धा पाऊण इंच, 1 इंच ठेवला तरी चालेल, कारण शिवताना हे बघा असं पटापट होऊन जातं, अजिबात वेळ जात नाही वाया. जर कट टू कट केले तर खूपच इकडे तिकडे झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मी खूप ब्लाऊज शिवले तरीसुद्धा मी अशाच प्रकारे ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करते. त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. अशाच प्रकारे इथे पाहू शकता आपल्याला टक्स द्यायचे आहेत. बघा, टक्स देण्यासाठी मी मधोमध फोल्ड करून घेतलं ब्लाऊजला आणि 4.5 इंच उंचावरती आपण हे टक्स देऊन घेतले. टक्सलाही नेहमी आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. पाहू शकता मी इथे डबल शिलाई देऊन घेतली आहे. आपले टक्स लवकर खराब होत नाहीत आणि टक्स नाही खराब झाले तर ब्लाऊजही खूप दिवस टिकून राहतो. ब्लाऊजलाही अजिबात प्रॉब्लेम येत नाही. तर बघा, छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आपण कॅनव्हास पेपर वापरला नाही तरीसुद्धा. इथे बघा 3.5 इंच रुंदीची पट्टी मी इथे घेतलेली आहे. आपण फ्रिल बनवणार आहोत, तर ह्या फ्रिलसाठी 3.5 इंचाची पट्टी मी घेतली आणि ती डबल करून आपण इथे टिप देऊन घ्यायची आहे. कॉन्ट्रास्ट कलरमध्ये घेतली. जर कॉन्ट्रास्ट कलर नसेल तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्यातून सुद्धा ही पट्टी बनवून याची डिझाईन बनवू शकता. खूप छान अशी डिझाईन आहे व कमीत कमी वेळामध्ये आणि सुंदर असे बघा प्लेटी देऊन घ्यायच्या पूर्ण पट्टीवरती. आपण फ्रिलसाठी आपल्याला कपडा थोडासा जास्त लागतो. हे बघा, एवढी फ्रिल आपल्याला बनवायची आहे. थोडी एक्स्ट्रा झाली तरी चालेल. फ्रिल बनवण्यासाठी अंदाजेच आपल्याला कपडा इथे घ्यायचा आहे. की बघा, एक्स्ट्राचा जो कपडा होता ते मी पूर्ण कट करून घेतला. जर पाहिजे असेल तर तुम्ही फ्रिल जशा प्रकारे नट ओपन करून घेतो आपण, बऱ्याच ब्लाऊजमध्ये दाखवलेला आहे, तसंही ओपन करून बनवू शकतो. त्यानंतर बघा, गोल्डन लेस घेतले. खूप छान अशी लेसची डिझाईन आहे, आपल्या ब्लाऊजला मॅच होईल अशी. तर ते आपल्याला सुरुवातीला गळ्यावरती लावून घ्यायची आहे. इथे पाहू शकता कशी मी लावून घेतली. इथंच आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे. फक्त वरच्या बाजूने लावायचे आहे. दुसऱ्याही बाजूला आपण त्याच प्रकारे लावून घ्यायचे. बघा, इथे बरोबर गळ्यावरती आपण इथे कट करून घ्यायचं. थोडंसं एक्स्ट्रा खाली ठेवायचं, म्हणजे आपलं ते खालच्या मार्जिनमध्ये झाकलं जाईल. बघा, डबल टिप देऊन घेतली दोन्ही साईडला. आणि आता आपल्याला खालच्या बाजूने डिझाईन बनवायची, तर त्यासाठी बघा अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आणि दोन्ही बाजू एकसारख्या याव्यात म्हणून ब्लाऊज फोल्ड करून तिकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं व तिथून आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ही बघा फ्रिल अशा प्रकारे आपल्याला जोडायची. इथे बघा, पूर्ण हे आपलं जे लेस आहे ते आतल्या बाजूला जाऊन द्यायची आपल्याला आपल्या फ्रिलच्या आतमध्ये आणि त्यानंतर व्यवस्थित अशी आपली फ्रिल ही ब्लाऊजवरती जोडून घ्यायची आहे. बघा, छान असं आपण व्यवस्थित हाताने आपलं फ्रिल ही व्यवस्थित हे करत जायचं. आपल्या जे फ्रिलच्या ज्या चुन्या आहेत त्या आपल्या वाकडे तिकडे व्हायला नको, अशा प्रकारे आपण इथे फ्रिल करून घ्यायचे. आणि त्यानंतर बघा, एक्स्ट्राची जी होती ती मी कट करून घेतली फ्रिल. आता मुंड्याच्या बाजूला आपल्याला हे फिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला बाही वगैरे जोडताना ते तिरकं वगैरे व्हायला नको, त्यासाठी इथे व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं. बघा, एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेतलं. इथूनही मी दुसऱ्या बाजूलाही आपण सेम तसंच करून घेऊया आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेऊया. बघा, छान असे आपली फ्रिल जोडून झालेली आहे. आता आपल्याला हे जे मार्जिन आहे ते इथे आपल्याला कवर करून घ्यायचं आहे लेसने. बघा, लेस किती छान अशी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मी घेतली. आपल्या ब्लाऊजचा जो कलर आहे त्याच कलरची लेस घेतली. ह्या फ्रिलवरती तो कॉन्ट्रास्ट कलर झालेला आहे आणि खूप छान असं आपल्या ब्लाऊजला लुक येतो. मग अशा प्रकारे जर तुम्ही लेस वापरली तर बघा, तो कट करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर बघा, आपण इथे डबल टिप देऊन घ्यायचे. प्रत्येक वेळी आपल्याला डबल टिप ही द्यायचीच असते लेसवरती.
बघा डबल टिप देऊन घेतली. आणि आता आपण काय खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने ही लेस लावून घ्यायची आहे. कमरेच्या बाजूने जर आपण लेस लावली ब्लाऊजला तर ब्लाऊजचं लुक अजूनच सुंदर येतं. तर त्यासाठी बघा मी कमरेच्या बाजूला ही लेस लावून घेतली आणि इथे डबल टिप देऊन घेत आहे. जे मार्जिनमध्ये जाणार आहे तिकडे मी जास्त लेस लावली नाही. बघा छान असं आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला नॉट लावायचे असेल तर तुम्ही हे इथे लावू शकता. धन्यवाद.